नमस्कार मित्रांनो. वास्तवावरती बोलू काहीतरी. ही जी शृंखला मी घेऊन आलो आहे, चर्चा करतो आहे. सर्वांना सुप्रभात. सकाळचा हा आमच्याकडचा परिसर शांत, सुंदर, हिरवागार. कसं काय वाटते तुम्हाला? आता इथे डोंगर दिसत नाही, पूर्वी डोंगर दिसायचा आमच्या इथून. थोडासा दिसेल तुम्हाला डोंगर. पहा पाठीमागे दोन ह्या सोसायटींच्या मधून बघा, कोपऱ्यातून दिसतोय. एकदम डोंगर. ही जी बिल्डिंग आता दिसते माझ्या पाठीमागे, त्या बिल्डिंगमुळे तो डोंगर आता अडला गेला आहे. आता त्या डोंगराचं दर्शन व्हायचं. आता आपण इमारतींचं जंगल वाढवलं आहे, हे वास्तव आहे. इमारतींचं जंगल, भयान जंगल. आणि त्या जंगलातला जानवर, प्राणी म्हणजे मनुष्य, विविध प्रकारचा, विविध विचारांचा मनुष्य प्राणी या जंगलात वावरणारा. मग तो कोणत्या कोणत्या रूपात समोर येतो हे आपल्याला माहितीच आहे. आता मनुष्य म्हणून जगायचं की जनावर म्हणून जगायचं हे तुम्हीच ठरवा. पण हे जंगल बघा, आता चारी बाजूला जंगलच दिसते. कसलं? झाडांचं नव्हे, फुलाफलांचं नव्हे, तर बिल्डिंगींचं, इमारतींचं. हे बघा, चारी बाजूला हे जंगल आहे. पूर्वी हे जंगल दिसत नव्हतं. एक 7-8 वर्षापूर्वी डोंगर होते, म्हणजे चारी बाजूला डोंगर. माझ्या सोसायटीच्या चारी बाजूला डोंगर. माझी ही सोसायटी इमारतच आहे. हे बघा, माझ्या पाठीमागे बैठ्या चाळी दिसत आहे, झोपडपट्टी डोंगरावरती वसलेली. निरखून बघा, हा डोंगरच आहे. पूर्वी तिथे वनसंपदा होती. आम्ही त्या डोंगरावर त्यावेळेला वनभाज्या, रानभाज्या शोधायला जायचो. कंटुले म्हणजे लहानपणी. इथे जेव्हा आम्ही घाटकोपरला राहायला आलो त्यावेळेला, आम्ही पूर्वी माझगावला डॉकयार्डला राहायचो. तिथून आम्ही इथे जेवढे राहायला आलो 81-82-83ला, त्यावेळी निसर्गरम्य होतं हा परिसर. आणि या डोंगरावर आम्ही रानभाज्या शोधायला जायचो, विविध प्रकारच्या. आता आहे काही प्रमाणात डोंगर आहे, जो तुम्हाला मी दाखवला माझ्या मागे. बघा एकदा परत, इमारतींच्या, जी इमारत आहे माझ्या मागे, तिच्या पाठीमागे कोपऱ्यावरून बघा. डोंगर दिसत असेल आपल्याला. या धुक्यामुळे थोडासा धुरकट दिसू येतो, नाहीतर सुस्पष्ट दिसायचा डोंगर. आणि डोंगरातून एक झरा व्हायचा. आमच्या सोसायटीला लागून एक, आता आम्ही त्याला नाला म्हणतो, त्या नाल्यातून पाणी जायचं, त्या डोंगरातलं वाहायचं. छोटा एक तिथे धबधबा होता. मी त्याचा चलचित्रण करेनच पुढे.
जाईन तेवढे त्या डोंगरावरती, त्या परिसरात. पण तुर्तास ही अवस्था आहे. ठीक आहे, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे. फक्त सिमेंटचं जंगल नको आहे, सिमेंटच्या इमारती नको आहेत. आता ही वनसंपदा आपल्याला जोपासायला हवी आहे, सांभाळायला हवी आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत आणि हे गरजेचं आहे. आता आमच्या ह्या टेरेसवरती, या गच्चीवरती बघा, माझ्या मागे लागवड केलेली आहे कुंड्यांमध्ये. काही आमच्या शेजारच्यांची आहेत झाडं, फुलझाडं आहेत बघा. माझ्या मुलीनेही काहीतरी कुंड्यांमध्ये लागवड केलेली आहे. हे बघा, हे माझ्या मुलीने केलेलं आहे लागवड, पाहू शकता आपण. दिसतंय का आपल्याला? हे वांग्याचं झाड आहे, वांगा आलेले आहेत. हे बघा, हे वांग्याचं झाड आहे. दिसलं? आपल्या लक्षात आलं? आता वृक्षरोपण, नदीचा पात्र, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. सुप्रभात. परत एकदा लवकर झोपणं आणि लवकर उठणं. 8 वाजता आम्ही झोपतो, 8, 8:30 जास्तीत जास्त. आणि पहाटे 4, 3:30, 4, 4:30पर्यंत आम्ही उठतो. योगा, आसनं, थोडासा व्यायाम आणि मग कामाला सुरुवात. आता काय संगणक आहे, त्यामुळे संगणकावर बसून काम, काही कुदळ फावडे घेऊन जायची गरज नाही आम्हाला. लागतात माझ्या कार्यामध्ये, कारण मी रिअल इस्टेटमध्ये आहे, जमिनी संदर्भातच कामं होतात. त्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये कुदळ, फावडे, घमेल ह्या गोष्टी येतात. मी स्वतः करतो. अगदी थापीने गिलावासुद्धा करतो. तेवढं ज्ञान आहे, कारण काम जे करतोय आपण, घेतोय, त्याचं ज्ञान असावं. रंगरंगोटी कशी करायची, रंग कसा मारायचा, ब्रश कसा मारायचा, तो रोल, रंगाचा रोलर कसा फिरवायचा, ज्ञान आहे. कारण जी कामं आपण घेतोय, जे करणार आहे, त्याचं ज्ञान हवं. म्हणजे आपल्याला आपल्या कामगारांवरती वचक ठेवता येतो. हे महत्त्वाचं आहे. आणि कधी वेळ पडली तर त्या कामासाठी उतरता येते. अगदी सिमेंट कालवल्यापासून तो दिवाळावरती किंवा विटांमध्ये मारेपर्यंत सर्व काम आपण करू शकतो. अगदी प्लंबिंग, म्हणजे इंटिरियरमध्ये सर्व आलं. जेवढं काम इंटिरियरमध्ये येते, प्लंबिंग आलं, वायरिंग आलं, POP आली, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गिलावा, सर्वाचं ज्ञान आहे. आणि सर्व काम मी केलं आहे माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये. त्यावेळी मी शिकता शिकता हेही शिकलो, पार्ट टाईम, फावल्या वेळात. त्याचे फायदे आज मला होत आहेत, कारण मला माझा कामगार कुठेही फसवू शकत नाही, चीट करू शकत नाही, आणि सांगितल्याप्रमाणे तो करतो. त्याचे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, त्या आपल्या कार्यामुळे.
तुर्तास एवढंच. खूप बोलायचं वाटते, पण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा, आनंदी राहा, प्रत्येक क्षण जगा आणि जगायला द्या. तुम्ही पण जगा आणि इतरांनाही जगायला द्या. आनंद म्हणून म्हणतो ना आपण, ठेवेली अनंते तैशीची राहावे. काळ, वेळ आणि परिस्थितीनुसार आपल्याला जगायला हवं. आली वेळ, आला अंगार, घेतलं शिंगावर, घाबरताय कशाला? जगा. शेवटी आपण इथून काही घेऊन जाणार नाही, जामीन जायदाद. मस्त जगा. आणि खाण्यापिण्याची जी काय चंगळ असेल, कधी आपलं नुसतं पाणी पिऊन जगायची वेळ आली तरी तीही मान्य करायला हवी. असं नाही की रोजच मला पंचपक्वान्न हवं. प्रत्येक क्षण जगायचं, वर्तमान काळ जगायचा. भविष्यात जे काय होईल ते बघू, पण त्यासाठी भविष्याची तरतूदही करायला हवी, हे लक्षात ठेवा. नाहीतर आगे होगा जो होगा देखा जाएगा, ऐसा नाही. तरतूदही करायला हवी. कारण कुठेतरी मी चुकलोय तरतूद न करता, त्याचे फळ भोगतोय, भोगलेत, म्हणून एक सांगतोय. मजेत राहा, स्वच्छंद राहा, निसर्गाशी जोडून राहा, एकरूप व्हा. शेवटी निसर्गच हा आपला आहे, सोबती, आपला मित्र. निसर्गाचे नियम पाळा. मी निसर्गाचे नियम पाळतो, कुठल्या डॉक्टरचे नव्हे, निसर्गाचे नियम. जे इतर प्राणी मात्र सकाळी उठल्यानंतर नाश्ता विष्टा हा प्रकार नाही आपल्याकडे. जेवण सरळ 9 ते 10च्या आसपास जेवण. भूक लागली की जेवायचं, तहान लागली की पाणी प्यायचं. हा निसर्गाचा नियम आहे. आणि सर्व पचवण्याची ताकद ठेवायची. साजूक तुपातलंच हवं आणि अमुकच हवं, तमुकच हवं, शेळं राहिलेलं आदल्या दिवशीचं पचवायची ताकद ठेवायची. त्याच्यासाठी आपली ह्युमॅनिटी, रोगप्रतिकार शक्ती मजबूत हवी, पचनशक्ती. मन शांत ठेवा, सर्व योग्य होईल. सर्वात मोठा रोग म्हणजे मानसिक रोग, आणि त्यामुळे इतर रोग येतात. म्हणून मन शांत. आली अंगावर तर घेतली शिंगावर. ठीक आहे, चहा पाणी घ्या. आमचं आता जेवण होईल. आता 7 वाजलेत या वेळेला. आता आमचं जेवण होईल. येता का जेवायला? मग न्याहारी, आणि मग कामाला बाहेर पडायचं. मग संध्याकाळी परत आल्यानंतर 5-6, जास्तीत 7, पण 5-6 नंतर मी 5 वाजेपर्यंत परततो. खायचं, जेवायचं, नामस्मरण करायचं, म्हणजे मानसशास्त्र. नामस्मरण करणे म्हणजे मानसशास्त्र. मन शांत ठेवणं. त्याला वेगळ्या स्वरूपात घेऊन जाऊ नका. कोणतरी बुवा झाला, कोणतरी संत झाला, महंत झाला, नाही. मानसशास्त्र. मी त्याच्याकडे बघताना मानसशास्त्राच्या दृष्टीने बघतो. बस. सायकोलॉजी. आणि मग निवांत झोपून जायचं. शांत झोप लागते. काही झोपेची गोळी घ्यायची गरज नाही. लोक शांत, सर्व शांत. तुम्ही शांत, कुटुंब शांत, समाज शांत. म्हणजे पहिलं आपलं मन शांत हवं, तर सर्व शांत. भेटू परत एकदा असंच गंमत मजेमध्ये. कसं काय फिर? निसर्गाला वंदे, निसर्गाचा वंदन. ह्या माझ्या चलचित्रणाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले विचार मांडा. बूंद बूंद से सागर बनता है और जन जन से समुदाय.
चलो टाटा बाय बाय सी यू. परत भेटू पुढच्या चलचित्रणामध्ये.